हरे कृष्णा. फार फार धन्यवाद माताजी. फार सुंदर असं प्रेझेंटेशन माताजींनी केलं आहे. जसं आपल्याला हरिकीर्तन प्रभूंनी त्यांचं इंट्रोडक्शन केलं होतं की अमेरिकेमधून त्यांनी त्यांचं मास्टर डिग्री या आर्किटेक्टमध्ये केली होती. स्पेसिफिकली वास्तुशास्त्र, एनर्जी आणि आपल्या जुन्या मंदिरांमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे. बऱ्याच जुन्या मंदिरांचं ते रिस्टोरेशन आणि रिनोव्हेशन करत आहेत. आणि सांगायला फार आनंद वाटतो की इस्कॉनचं जे जगाचं हेडक्वार्टर आहे, ज्याला मायापूर आपण म्हणतो, या मायापूरमध्ये जवळजवळ 2500 कोटी रुपयाचा फार मोठा प्रोजेक्ट तिथे निर्माण होतो आहे. आणि या तिथे हेड आर्किटेक्ट म्हणून सेवा करतात. आणि याचबरोबर याचबरोबर नागपूर आणि पंढरपूरचा प्रोजेक्टही करण्यासाठी ते आपल्याला लाभलेले आहेत. हे आपल्या सर्वांचं परम सौभाग्य आहे की अशा एका भव्य दिव्य महाराष्ट्राच्या वृंदावनातल्या पंढरपुरामध्ये हे जे मंदिर होणार आहे त्यासाठी इतक्या चांगला आर्किटेक्ट मिळणं हे खरोखर परम सौभाग्याचं लक्षण आहे. आता मी आपला जास्त वेळ न घेता पुन्हा 2 शब्द आपल्या पुढे मनोगत करणार आहे की आपल्याला माहिती आहे की परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं हे एक स्वप्न आहे की आपल्याला हे सुंदर मंदिर उभं करायचं आहे पुढच्या 3 वर्षामध्ये. 125 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि स्पेसिफिक मंदिरासाठी 50 कोटी रुपये तरी लागणार आहेत. आपण त्याला फेज 1 आणि फेज 2 म्हणू. सुरुवातीला आपण मंदिर उभं करणार आहे, कारण मंदिर उभं केल्यानंतर फुटफॉल वाढेल, महाराष्ट्रातली लोकं तिथं येतील आणि मग हळूहळू आपलं दुसरे फेज 2 पण आपण कामाला लागू. आता मंदिरातले काही भक्त केशव प्रभू आणि आमचे परमात्मा प्रभू, प्रल्हाद प्रभू आणि आम्ही सगळे भागवत कथेच्या अगोदर जेव्हा एकत्र बसलो होतो त्यावेळी आम्ही असं ठरवलं की या भागवत कथेमध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे. तर आम्ही असं म्हटलं की या भागवतमध्ये कथेमध्ये कमीत कमी 5 कोटी रुपयाच्या कमिटमेंट इथं झाल्या पाहिजेत आणि 1 करोड रुपये कॅश आपल्या हातात आली पाहिजे. का बरं? कारण 15 तारखेला आपल्याला बांधकाम सुरू करायचं आहे. आत्तापर्यंत सांगितल्याप्रमाणे 3-1 करोड रुपये आपल्याकडे ॲक्च्युअली जमा आहेत. पण काम सुरू करण्यासाठी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची अशी इच्छा होती की 11 करोड रुपये तरी आपल्या जवळ पाहिजेत, म्हणजे आपला प्रोजेक्ट थांबणार नाही, तो चालत राहील. आणि गमतीची आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या सर्वांना माहिती आहे की 27 मार्च रोजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं वैकुंठामध्ये आगमन होऊन 450 वर्षे होत आहेत. आणि देहूमध्ये हा तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा 450वा सोहळा साजरा फार भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे. आणि नेमकं याच वर्षामध्ये आपलं पंढरपूरचं मंदिर बांधकाम करायला आपण घेतो आहे. हा पण एक फार मोठा सौभाग्याचा योग म्हणावा लागेल. आपल्याला माहिती आहे की खरोखर हा देश मंदिरांचा देश आहे. या देशामध्ये सण साजरे होतात, या देशामध्ये गीता, भागवत, रामायण वाचली जातात, या देशामध्ये साधू संतांचा आदर केला जातो. कारण याच्यामुळे आपल्यातला सत्वगुण वाढतो, विशुद्ध सत्वगुण वाढतो. आणि भक्ती या संप्रदायाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर या जगामध्ये एकच गोष्ट एकात्मता साधू शकते, ते म्हणजे भक्ती संप्रदाय, भक्तिभाव. या भक्तिभावाच्या माध्यमातूनच आपण समजू शकतो की ह्या जगातले सगळे जीव, सगळ्या धर्मातली माणसं आणि सगळे किडे मकोडे पक्षी प्राणी हे सगळेजण परमेश्वराच्या आत्म्यानंतरनं त्यांचे अंश आहेत आणि आपण सारे भगवंताची लेकरे आहोत. असा दिव्य वसुदेव कुटुंबकम असा एक दिव्य संदेश देणारं हे भक्ती संप्रदायाचं आंदोलन आहे. आणि म्हणून आपल्याला या मंदिरांची गरज आहे. आज सकाळी मी देहू संस्थानामध्ये होतो आणि मला त्यांनी असं सांगितलं की ब्रिटिशकालीन त्यांनी मला एक गॅजेट दाखवलं की संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या हयातीमध्ये नामदेव आळंदीमध्ये असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उघडीच होती, त्याला छत नव्हतं. तुकोबांनी आपल्या हाताने ज्ञानेश्वर माऊलींची ते मंदिर तिथं बांधलेलं आहे. म्हणजे एवढे मोठे संत, एवढी मोठी वाताहत झाली होती, पण तरी देखील त्यांनी मंदिर बांधायचं काम सोडलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना चाफळ येथे मंदिर बांधून दिलं. सज्जनगडावरती त्यांनी त्यांची सगळी सोय करून दिली आणि पंढरपुरासाठी देखील त्यांनी काही जमीन त्यांनी दानमध्ये दिली होती. असं बखरीमध्ये आपल्याला हे सापडतं. त्यामुळे भारतात जन्म येणाऱ्या माणसांनी जरी भारतात 6,88,000 गावं आणि 21 लाख मंदिर असली तरी मंदिरं वाढलीच पाहिजे, कारण लोकसंख्या वाढत जाते. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी आपल्या केवळ 12-14 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जगाला 14 वेळा प्रदक्षिणा मारून 108 मंदिरं बांधली आहेत. आणि त्यांच्यानंतर ते भगवत धामात गेल्यानंतर त्यांच्या सगळ्या शिष्यांनी मिळून परमपूज्य
लोकनाथ महाराज, परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज आणि असे असंख्य त्यांचे संन्यासी शिष्य यांनी मिळून ही संख्या आता 165 देशामध्ये 850 मंदिरांपर्यंत ते घेऊन गेलेले आहेत. आता तिसऱ्या जनरेशनचं जबाबदारी आहे. आता आपल्या तिसऱ्या पिढीचं काहीतरी करून दाखवायची आता आपल्यावरती जबाबदारी आहे. आणि ही काहीतरी करून दाखवण्यासाठी मला वाटतं की हा पंढरपूरचा प्रोजेक्ट आपल्यासाठी एक आदर्श आहे. आज आपल्यासमोर, माझ्यासमोर कमीत कमी 2 ते 3 ते 4 हजार भक्त दिसत आहेत. या प्रत्येकाने संकल्प केला तर 100 कोटी रुपये गोळा करणं हे बिलकुल अवघड नाही आहे. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आपली सुरुवात फक्त इच्छाशक्तीने होते. आणि गमतीची गोष्ट अशी की त्याला थोडा प्रयासाची जोड लागली की आपले गोल अचीव होतात. हे सूत्र यशाचं भक्तिभावामधलं की सुरुवात आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे, त्याला आपला साधनेची झालर लागली पाहिजे, त्याला आपल्या प्रयासाची काठ लागली पाहिजे आणि मग आपल्याला समोर उभं राहील ते आपण केलेलं संकल्प, तो परिपूर्ण संकल्प होतो. आणि म्हणून इथं बसलेल्या माणसांनी किंवा बसलेल्या भक्तांनी आपल्या मनात एक संकल्प करायचा आहे की मी काही ना काही करीन, या मंदिरासाठी मला संकल्प घ्यायचा आहे. आमचे भक्त कथा चालू असताना आपल्यामध्ये आज 1000 फॉर्म डिस्ट्रीब्यूट करणार आहेत. याच्यामध्ये 1 स्क्वेअर फूट साधारण 5000 रुपये खर्च आहे. आपण 11 स्क्वेअर फूटपासून सुरू करतो आहे ते साधारण 11 लाखापर्यंत. खरं पाहता काही भक्तांनी 1 करोडचा संकल्प घेतला आहे. मी आणि माझे काही मित्र यांनी 5-5 कोटीचाही संकल्प घेतला आहे. तर आपण देखील, माझी नम्र विनंती आहे की अशा 1000 भक्त मला आज पाहिजेत आणि उद्या पण 1000 भक्त पाहिजेत की जे कमीत कमी 10 स्क्वेअर फूट आणि जास्तीत जास्त 11 लाख, मी 1 कोटी 2 कोटी म्हणणार नाहीत, पण ज्यांच्यात ताकद आहे त्यांनी जरूर करावं. कारण गंमत काय की कृष्णासाठी जेवढं करू, आपल्याला लक्षात घ्या, जन्माला येताना आपल्याला 9 महिन्याची सूचना मिळते, पण मृत्यूसाठी आपल्याला 9 सेकंदाची पण सूचना मिळत नाही. झटक्यात जावं लागतं आणि सगळं इथं राहील. पण आपलं देवाने आपल्याला जे काही दिलं आहे ते देवाच्या चरणी आपण अर्पण करावं, असे नम्र निवेदन मी आपल्यासमोर करतो. मी जास्त वेळ घेणार नाही कारण महाराजांच्या कथेचा फार महत्त्वाचा पार्ट अजून शिल्लक आहे. उद्या आपला शेवटचा दिवस आहे. आम्ही भक्तांनी मिळून संकल्प केला होता की 1 कोटी रुपयाची कॅश आपण एकत्र केली पाहिजे आणि देवाच्या म्हणजे विठ्ठलाच्या कृपेमुळे जवळजवळ 27 लाख रुपये जमा झालेत. अजून आपल्याला 73 लाख जमा करायचे आहेत उद्यापर्यंत आणि संकल्प आपल्याला 10-15 5-10 कोटीचा तरी घ्यायचा आहे. तर म्हणून मी निवेदन करीन, आमचे नवदीपचंद्र प्रभू आपल्याला फॉर्म वाटतील, आपण कृपया हा फॉर्म घरी घेऊन जा, त्याच्यावरती आपला संकल्प लिहा. उद्याही 1000 फॉर्म वाटले जातील. उद्या आपल्या भागवत कथेच्या यज्ञाच्या आहुतीचा शेवटचा दिवस आहे आणि या यज्ञाच्या, भागवत कथेच्या यज्ञाच्या आहुतीमध्ये आपल्याला समर्पण करायचं आहे आपला संकल्प. एवढं नम्र निवेदन मी करीन. माझ्यामध्ये माझे 2 मित्र इथं आलेले आहेत की ज्यांनी मला फार मोठी मदत या नवीन मंदिराच्या बांधकाम करताना केली होती. त्यातल्या त्यात माझे परमप्रिय मित्र श्री राजेश मामिद्वार इथं आलेले आहेत. मला आठवतं की आपल्या कात्रजचं मंदिर जवळजवळ 70-80 करोडचं मंदिर आहे. 2013मध्ये भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्या बांधकामाच्या वेळी अशाच अडथळे येत होते. आम्ही राजेशजींना भेटलो आणि राजेशजींनी मला आठवतं की 70 लाख रुपयाची कॅश माझ्या हातात 10 वर्षापूर्वी दिली होती. मी राजेशजींना विनंती करतो की या आणि महाराजांच्या हस्ते आपण आपले आशीर्वाद प्राप्त करा. राजेशजी आणि त्यांचा मुलगा इथं आला आहे. दोघांना निवेदन आहे की वरती यायचं आहे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आपल्याला सप्रेम भेट आशीर्वाद देतील. दोघंही यायचं आहे. याचबरोबर इथे श्रीकांत भारतीय यांचं तर्पण फाउंडेशन आहे. या तर्पण फाउंडेशनमध्ये मी स्वतः डायरेक्टर आहे आणि माझ्याबरोबर इथले 4-5 माझे मित्र पण डायरेक्टर्स आहेत. त्यातल्या त्यात राजेश मेहता, त्यानंतर किशोर तलवडे, अनुप शहा, जे आत्ता वर्षा शर्मांनी आत्ता जे काही आपल्या पुढे प्रेझेंटेशन केलं, त्यांचे पती अनुप शहा, त्यानंतर माझी मुलगी भक्ती पण त्याच्यामध्ये डायरेक्टर आहे. भक्तीला पण मी इन्व्हाइट करीन. असे 5-6 डायरेक्टर्स इथं आलेले आहेत. यांना पण विनंती करेन की आपल्यालाही जरा महाराजांच्या हस्ते आशीर्वाद घ्यायला वरती यायचं आहे. राजेश मेहता, किशोर तलवडे, भक्ती, त्यानंतर अनुप शहा यांनी पण वरती यायचं आहे महाराजांचे आशीर्वाद घ्यायला. तर आपण सगळेजण 3 वेळा महामंत्र म्हणूयात आणि राजेशजींना आशीर्वाद देऊयात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राजेशजी फार फार धन्यवाद तुम्ही केलेल्या इस्कॉन पुण्याच्या मंदिराच्या मदतीसाठी. आणि आपलं असंच मार्गदर्शन मदत आपल्या पंढरपूरच्या मंदिराला लाभेल अशी मला आशा आहे. त्यांचा मुलगाही तिथे आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये, VITमध्ये तो इंजिनिअरिंग त्याचं मला वाटतं झालेलं आहे आणि तोही संपूर्ण परिवार
इथे समोर अमेनोरा सोसायटीत राहतात आणि फार उत्साहामध्ये सेवेमध्ये तत्पर असतात. किशोर तलवडे व्यवसाय आणि बिल्डर आहेत. तर्पण फाउंडेशनमध्ये श्रीकांतजी भारती यांच्या तर्पण फाउंडेशनमध्ये ते डायरेक्टर आहेत. राजेश मेहता इथं आलेले आहेत का? अनुप शहा आत्ता वर्षा माताजींनी जे प्रेझेंटेशन केलं त्यांचे हे मिस्टर आहेत, एका कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि तेही तर्पणमध्ये डायरेक्टर आहेत. तर फार फार धन्यवाद. मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपल्या सर्वांच्या चरणी माझं पुन्हा एकदा मी नम्र निवेदन करीन की खरंच अवघड नसतं. खरंच आपण फक्त बोललं की लोक पैसे देतात. प्रश्न फक्त असतो की आपल्या मनात आपण तीव्र इच्छा आणि निश्चय फक्त करा आणि बिनधास्त मागा. लक्षात घ्या की मला माहिती आहे इथं बसलेल्यांपैकी बहुतेक लोकांनी संकल्प केले असतील, पण याचं एक छोटंसं प्रशिक्षण लागतं. आपल्या ओळखीच्या 10 नातलगांची नावं काढा, आपल्या मित्रमंडळींची 10 नावं काढा, आपल्या शेजाऱ्यापर्यंतची नावं काढा आणि विठ्ठलाविषयी सांगा की आपण पंढरपुरात मोठं मंदिर बांधतोय. मला खात्री आहे की ते तुम्हाला कमीत कमी 1 स्क्वेअर फूट देतील आणि मोठ्या मनाची राजेशजींसारखी माणसं तर दान द्यायला समाजामध्ये उभीच आहेत. तर आपण सर्वांनी हा संकल्प घ्या. पुढच्या 3 वर्षामध्ये आपण परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांना आपण सर्व मिळून हे मंदिर बनवून त्यांना भेट द्यायची आहे. हरे कृष्णा.